शाहरुख खान आणि त्याच्या मुलाचे आवाज असलेला ॲनिमेशनपट मुफासा द लॉयन किंग 20 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. द लॉयन किंग या 2019 मधील हिट चित्रपटाच्या सिक्वेलला पहिल्याच दिवशी देशभरातून कोटी रुपयाची कमाई झाली. शाहरुख खानसोबत आर्यन खान, अबरान खान, संजय मिश्रा आणि श्रेयस तळपदे यांनी हिंदी व्हर्जनसाठी आवाज दिलाय, तर तेलुगू भाषेतील डबिंगसाठी महेश बाबू यांचा आवाज आहे. शाहरुखच्या चाहत्यांसह ॲनिमेशनपटांच्या चाहत्यामध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता दिसत आहे. पुष्पा 2च्या चर्चेतून आता प्रेक्षकांचं लक्ष मुफासाकडे वळलं असून हा चित्रपट पुढील काही दिवस बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी अपेक्षा आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.